नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अंड्याचा फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा असा मसाला घेतलेला हा विकत सुद्धा भेटतो आणि काय प्रमोशन व्हिडिओ वगैरे काय नाही। ह्याच्या अगोदर पण मी चिकनचा टाकला होता, त्यावेळेस बरेच जणांनी कमेंट केले होते की तुम्ही अंड्याचा बनवून दाखवाल का, तर मी तुम्हाला आज अंड्याचा बनवून दाखवते। त्यासाठी बघा मी 3 अंडी घेतलेले, थोडीशी जास्त घेतली तरी पण चालू शकतं। आता ह्यात आपण फोडून घेऊया। अंडी बघा मी तिन्ही पण फोडून घेतलेले। त्यात टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर, तिखटवाली आहे, आणि थोडंसं टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ, थोडीशी टाकणार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर, आणि हे काय करणार आहे असं फेटून घेऊया। फेटून घेतलेलं आहे बघा। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण पहिलं थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे आणि तेल बी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। त्यात ही टाकायची आपल्याला अंडी। ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा बारका कांदा टोमॅटो पण आपण टाकू शकता बरं का। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, हे काय अशा पद्धतीमध्ये आपल्याला पसरून घ्यायचं। आणि तसं जरी पसरून जरी नाही घेतलं का नाही, तर असं हलवत आलं का नाही, आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, भगऱ्यासारखं करून घ्यायचं आहे। पलटी करून घेऊया आणि त्याला आता आपण काय करायचं, बारीक करून घेऊया। अशा पद्धतीमध्ये बघा मी बारीक करून घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये एक छोटा कांदा, एक टोमॅटो, किंवा तुमच्याकडे थोडीशी कांद्याची पात असेल तर ती पण घालायची आणि मिक्स करून असं वतून घ्यायचं। छान वाटेल। त्यात थोडीशी हळद पण, आणि चवीला पण छान होईल आणि थोडंसं जास्त होईल। आता हे मी काढून घेते। कढई परत गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आता तेल टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बघा, तो असा छोटा छोटा कापून घेतलेला आहे। उभा कापला तरी पण चालू शकतात। हा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये बारीक आकाराच्या 2 मिरच्या बघा मी अशा मधोमध अशा कट करून घेतलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे मिरच्या टाकायच्या, पोपटी कलरच्या मिरच्या, तर जास्त काही तिखट वगैरे नाही आहेत। ह्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे। तिखटाप्रमाणे टाकायचं। मिरची पण आपण ही टाकलेली आहे। गॅस करणार आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण जे अंड्याचा भगरा करून घेतला होता का नाही मोठा मोठा, तो टाकायचा। टाकून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये टाकणार एकदम थोडंसं मीठ, कारण भाताला शिजवताना पण मी मीठ टाकलेलं आहे। तुम्ही चवीप्रमाणे टाका। त्यात टाकायचे आपल्याला ही 1 पुडी मसाल्याची, मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे कोथिंबीर, थोडी देठं पण घेतलेली आहेत, मिक्स करायचं। मसाला टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचं आपल्याला हा भात, हा शिजवून घेतलेला आहे आणि थंड करून घेतला। शिजवताना थोडंसं मीठ आणि थोडं तेल टाकलेलं होतं शिजवताना, म्हणजे असं एकदम मोकळा मोकळा होतो। हा साधा तांदळाचा आहे, तुम्ही बासमती जरी घेतला तरी पण चालू शकतं। हा टाकून घेते सगळा भात बघा मी टाकून घेतलेला आहे। गॅस केला परत मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, एक 5 ते 7 मिनिट। तुमच्याकडे जर असेल का नाही, ते परतल्यानंतर थोडीशी कांद्याची पात जरी वरनं टाकली तरी पण चालेल, किंवा जेव्हा आपण भगरा टाकला का नाही अंड्याचा, तेव्हा जरी थोडीशी टाकली तरी पण चालेल। आता हे मी मस्त असं परतून घेते। मस्त बघा मीडियम गॅसवर मी 5 ते 7 मिनिट परतून घेतलेला आहे। मस्त बघा असं झालेला आहे, चवीला पण इतका छान होतो। आता ह्याच्यात जर तुम्हाला काय बदल करून पाहिजे असेल ना, तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन। जर तुम्ही कुणी म्हणजे असं, आता मी चिकनचा पण भात टाकला आहे, अंड्याचा भात टाकलेला आहे, जर तुम्ही ते खात नसेल का नाही, तर ह्याच्यामध्ये व्हेजमध्ये पण तुम्ही करू शकता। आपल्या चॅनलवर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मुलांनाही सकाळी थोडंसं गडबड होते, कधी काही नसेल, मुलं खायला कंटाळा करतात, तर असं सुद्धा तुम्ही भात बनवून देऊ शकता, छान लागेल। करून बघा, खूप रेसिपी आहेत। आणि टिफिनच्या भाज्या, ह्या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला कोणती भाजी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा, आणि हा तुम्हाला भात कसा वाटला जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।